त्याच्यावर त्यांनी सुप्रीम कोर्टामध्ये अपील केलेलं आहे. सुप्रीम कोर्टाचं जे प्रकरण ते न्याय प्रविष्ट आहे त्याचा निकाल जो लागेल त्या पद्धतीनं त्यांना पण ऐकावं लागेल आणि सरकारला पण ऐकावं लागेल. सन्माननीय थोरात साहेब. नाही अध्यक्ष महोदय, हा विषय 100% अनुदानितचा एक वेगळा प्रश्न असू शकतो तुमचा त्यामध्ये, परंतु हा प्रश्न अत्यंत स्पष्टपणे आहे की 1 नोव्हेंबर 2000 पूर्वी जाहिरात निघालेल्या व त्यानंतर शासनात सेवेत रुजू झालेल्या शासकीय कर्मचाऱ्यांना जुन्या निवृत्ती वेतनाचा पर्याय देण्याच्या संदर्भातलं त्याला होय असं उत्तर आपण दिलंय. होय दिलं याचा अर्थ तुम्ही निर्णय घेतलेला आहे. अंमलबजावणी कधीपासून करणार, निवृत्ती वेतन कधीपासून देणार, हा स्पष्टपणे त्यामध्ये प्रश्न आहे. महोदय, रिटायर झाल्यानंतर ते सुरू होणार. ते बॅच रिटायर होती 2030 ला. हे आता बाबा बाळासाहेब तुम्ही तर इतके सिनियर आहात, मी काय तुम्हाला आता सांगू, परंतु त्याच्या संदर्भात जे काही झालेलं आहे तो निर्णय झालेलाच आहे. त्याची अंमलबजावणी आम्ही केलेली आहे. आता त्याच्या पुढचे जे होते त्याच्याबद्दल नागपूरच्या अधिवेशनामध्ये सन्माननीय सदस्य बाळासाहेब थोरात त्याच्याबद्दलची चर्चा झाली आणि त्याच्यात बाबा इथून पुढे जे काही पेन्शन देता येत नाही तर त्याच्याऐवजी 10% कर्मचाऱ्यांनी भरायचे, 14% राज्य सरकारने भरायचे, अशी ती रक्कम वाढत जाणार आहे. आणि त्याला कर्मचारी संघटनांनी पण मान्यता दिली, त्यांच्या लीडर लोकांनी पण मान्यता दिली. नागपूरलाच मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री अशी ती बैठक झालेली आहे. ह्यामध्ये प्रश्न राहिलेला आहे तो जिल्हा परिषदेचा राहिलेला आहे. जिल्हा परिषदेचा प्रस्ताव ग्रामविकास खात्याकडनं फायनान्सकडे आलेला होता. त्याच्यातल्या थोड्याशा काही त्रुटी राहिलेल्या आहेत. जिल्हा परिषदेचा पण कर्मचारी हा सरकारचाच संबंधित आहे आणि तो निर्णय आम्ही त्याचा प्रस्ताव आल्यानंतर आम्हाला फक्त एवढीच माहिती पाहिजे की ती संख्या किती आहे, त्याच्याबद्दलचं बर्डन किती होणार आहे, काय होणार आहे, त्याची माहिती मागितलेली आहे. 5व्या महिन्यात का फाईल आलेली होती. मी सगळं त्याचं ब्रीफिंग घेतलेलं आहे आणि मला सभागृहाला ह्या उत्तराच्या निमित्तानं सांगायचं की तो प्रस्ताव आल्यानंतर त्यामध्ये देखील सहानुभूतीपूर्वक त्यांना निर्णय देण्याच्या बद्दलचा कार्यवाही सरकारकडनं केली जाईल. शेलार साहेब. अध्यक्ष महोदय, खऱ्या अर्थाने अध्यक्ष महोदय नाही ना, अध्यक्ष महोदय त्यांनी उत्तर दिलं, आम्हाला विचारू द्या. काय थोरात साहेब, पण असं म्हटलं की शिक्षकांच्या संघटना किंवा कर्मचाऱ्यांच्या संघटना यांनी सुद्धा मान्य केलेलं आहे नवा प्रस्ताव तुमचा.